सोनदा वाटाण्याची भाजी पण. ठीक आहे, चल बनवूया आपण. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आम्ही बनवणार आहे वाटाण्याची भाजी. तुम्हाला दाखवतो कोकणी पद्धतीने बनवण्याची भाजी. तर आज आपण इथे आहे इथे खोबरं, कांदे, 3 कांदे आहे, एकच कांदा काय सॉरी, थोडं लसूण, अजून मग बाकीचं तुम्हाला कापता वेळ सगळं. आणि इकडे आहे वाटाणे आणि बटाटे. आपण आता बनवूया वाटण कोकणी पद्धतीचा. तर आपण आता कांदे घेतलेले आहेत, आपण कांदे कापूया मस्तपैकी, खोबरा पण कापूया सगळं. आणि नंतर तुम्हाला वाटण बनवून झाल्यावर कशी बनवायची काय बोलतो आपण हे मित्रांनो. झाला आपण चालूया आता वाटाण्याची भाजी सोबत आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर आपण मसाला बनवूया. आपण डाळ ठेवलेली, भात ठेवलेला आहे शिजायला. तुम्हाला फोडणी देताना पण दाखवूया, भाजीची पण आणि डाळीची पण. आणि आपण नंतर दुसरं अजून काहीतरी बनवलेलं आहे, तुम्हाला त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल. तिथपर्यंत भेटूया नंतर. चला, तर आपण 1 वाटी खोबरं कापून घेतलेले आहे, 3 कांदे कापून घेतलेले आहेत, थोडे लसूण पण कापून घेतलेले आहेत. तर आपण आता ते भाजूया. तर आपण आता खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर आपण आता कांदे आणि लसूण भाजून घेऊ. त्याच्या वेळेला आपण तेल पण टाकूया थोडंसं. त्याला आपले टोमॅटो थोडे शिजलेले आहेत. आपल्याला कढीपत्ता टाकूया, नंतर थोडं आले लसूणची पेस्ट टाकू. ओके, तर आपला मसाला रेडी होतो इकडे. चला, आपला मसाला रेडी झालेला आहे इथे मस्तपैकी. तर आपण तिथे आता वाटाणे आणि बटाटे टाकूया. तुम्ही पनीर पण टाकू शकता, आमच्याकडे आता पनीर अवेलेबल नाही. चला, तर आपल्या भाजी शिजवल्यानंतर आपण इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा आणि लसूण पण भाजून घेतलेला आहे. तर आपण इथं मीठ, गरम मसाला आणि कोथिंबीर टाकूया. ओके, तर आपला मसाला रेडी झालेला आहे वाटून. तर आपण आता भाजीमध्ये टाकूया, कारण की आपली भाजी पण जवळजवळ शिजलेली आहे. त्याला आता मिक्स करूया. तर मित्रांनो, आपली भाजी इकडे शिजत आहे वाटाण्याची. वाटाण्याच्या भाजीसोबत जर तांदळाची भाकरी नसेल तर त्याला मजा काही नाही. परत आपण इकडे तिसरी भाकरी ठेवलेली आहे, तिला थोडा हे करूया, बळटूया, नाही तरी कपेल. डाळ पण शिजते आपली, इकडे भाजी शिजते, भाकरी पण गेली.